नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रुपया किंवा डॉलरच्या एक्सचेंज रेट बद्दलच्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपण बघणार आहोत। त्यातली पहिली कन्सेप्ट आहे डेप्रिसिएशन ऑफ रुपी किंवा रुपयाच्या मूल्यामध्ये असणारी घसरण बघतो आपण। डेप्रिसिएशन ऑफ रुपी म्हणजे काय, समजा डॉलरची किंमत जर वाढायला लागली रुपयाच्या तुलनेमध्ये तर तुम्हाला $1 विकत घ्यायला जास्त रुपये द्यावे लागतात, म्हणजे रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरायला लागली, ह्याला म्हटलं तर डेप्रिसिएशन। समजा याच्या उलटं घडलं तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढायला लागली, म्हणजे रुपयाची जर डिमांड वाढली तर रुपयाची किंमत वाढायला लागते, त्याला म्हटलं तर रुपयाची किंमत वाढली म्हणजे अप्रिसिएशन ऑफ रुपी। त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे करन्सी डिव्हॅल्युएशन। आता करन्सी डिव्हॅल्युएशन कधी होतं, समजा एखाद्या देशाने जर त्यांच्या चलनाची किंमत जर मुद्दामून स्वतःहून ठरवली, त्याचं जर फिक्स केलं तर त्याला म्हटलं तर फिक्स करून ती समजा मुद्दामून जर कमी केली तर त्याला म्हटलं तर डिव्हॅल्युएशन। समजा एखाद्या देशानं त्यांच्या चलनाची किंमत मुद्दामून वाढवली, इतरांच्या तुलनेत समजा डॉलरच्या तुलनेत जर मुद्दामून किंमत वाढवली तर त्याला म्हटलं तर रिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी। तर हे डिव्हॅल्युएशन आणि रिव्हॅल्युएशन सध्या आता कोण करायला लागले, तर सध्या आता असा एक देश आहे जो असं मॅनेजमेंट करतो, तो आहे चायना। कारण त्यांचा ट्रेड भरपूर मोठा आहे, तर त्यांनी त्यांच्या चलनाची किंमत डॉलरच्या तुलनेत मुद्दाम कमी ठेवून आपल्या वस्तू निर्यात जादा करण्याचा प्रयत्न करतात। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।